सर्वांना स्वाभिमानी जय भीम। माझ्याकडून सर्व हिंदू भावांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। खाओ माँ कसम। तर मुद्दा असा भावांनो, 100 वर्ष अगोदर अस्पृश्यांना व शूद्रांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता। सांगू इच्छितो की पंढरपूरच्या मंदिरामध्ये सुद्धा अस्पृश्यांना व शूद्रांना प्रवेश दिला जात नव्हता। ठीक आहे, आता अस्पृश्य कोण? अस्पृश्य म्हणजे शूद्र नव्हे, तर ते महाराष्ट्रामधील राहणारे मराठे होय। आणि महाराष्ट्रामध्ये राहणारे मराठे म्हणजे 96 कोळी मराठा म्हणजे अस्पृश्य, बरोबर। आणि सांगू इच्छितो की अस्पृश्य हे अतिशूद्र होते म्हणजे मराठे। तर इथपर्यंत भावानो तुम्हाला कॉन्सेप्ट कळाला असेल मी काय बोलू इच्छितो, बरोबर ना? आणि कोणाला डाऊट असेल तर कमेंट करा। तर भावांनो, तुम्हाला माहिती नसेल तर सांगू इच्छितो की 16 सप्टेंबर 1920 साली 7 मराठा बांधव 96 कोळी मराठा यांनी पंढरपूरच्या मंदिरामध्ये प्रवेश केला होता। तर शूद्रांनी मंदिर बाटवले, तिथलच्या पुरोहितांनी व बडव्यांनी हे मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष केला होता, त्यांचा तिरस्कार केला होता। आणि मंदिरामध्ये शूद्रांनी प्रवेश केल्यानंतर मंदिराचे दरवाजे व खिडक्या बंद केल्यानंतर त्यांच्यासोबत बेदम मारहाण झाली होती। त्यांना मारहाण झाल्यानंतर त्याच्यामधले काही आपले कार्यकर्ते होते 96 कोळी मराठा बांधव, ते बेशुद्ध भरले होते। त्यानंतर जेव्हा ही घटना घडली 16 सप्टेंबर 1920 साली, तेव्हा डॉक्टर आंबेडकर हे विलायतमध्ये शिक्षणासाठी गेलेले होते। तर भावांनो, तुम्ही विचार करा की 96 कोळी मराठा आता स्वतःला उच्च श्रेणी समजतो, त्यावेळेस ते अस्पृश्य होते। आणि शूद्र हे अस्पृश्य नव्हते, ते अतिशूद्र होते, बरोबर ना? असे अस्पृश्य म्हणजे अतिशूद्र। तर भावांनो, माहिती नसेल तर वाचून घ्या, आणि ज्यांनाही डाऊट असेल त्यांनी माझ्याकडे पुरावे आहेत, मी तुम्हाला व्हॉट्सअप वगैरे द्या, मला नंबर कमेंटमध्ये मी पाठवतो। ठीक आहे। तर भावांनो, जेव्हा डॉक्टर आंबेडकर विलायतमध्ये शिक्षणासाठी गेलेले होते, जेव्हा त्यांना ही घटना कळाली की माझ्या मराठा बांधवांना मारहाण झाली आहे, ते विचलित झाले होते। त्यानंतर त्यांना प्रश्न पडला की मी माझ्या शिक्षणासाठी बाहेर आलो, तुम्ही माझ्या बांधवासाठी काय करू शकतो? तर त्यांना एक पत्र लिहिले मूकनायक। ही घटना मूकनायक या वृत्तपत्रामध्ये पहिल्या पेजवरती छापण्यात आली। एक गोष्ट सांगू इच्छितो की मूकनायक हे जे वृत्तपत्र होते हे बाबासाहेबांनी 31 जानेवारी 1920 साली चालू केले होते। नंतर मूकनायक ह्या पेपरामध्ये तमाम भारताचे शोषित, पीडित, अस्पृश्य, अतिशूद्र यांच्यावरती झालेले अत्याचार डॉक्टर आंबेडकर समोर आणायचे। आणि या पत्राला सुरू करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी 2500 रुपयेसुद्धा दिलेले होते। त्या काळामध्ये 2500 रुपये फार मोठी अमाऊंट होती। तर भावांनो, मुद्दा असा, नंतर ही जी घटना घडली 16 सप्टेंबर 1920 साली वृत्तपत्रामध्ये छापण्यात आलं की 16 सप्टेंबर 1920 साली माझ्या 96 कोळी मराठा बांधवांना 7 बांधवांना पंढरपूरच्या मंदिरामध्ये प्रवेश केला व त्यांच्यावरती अमानवताप्रमाणे लाठी काय म्हणतात अत्याचार करण्यात आले, त्यांना लाठीनं मारण्यात आले, अशा प्रकारचे त्यांच्यावरती दोष देण्यात आले होते। तर भावांनो, 23 ऑक्टोबर 1920 साली ही घटना मूकनायक या न्यूजपेपरमध्ये छापण्यात आली। त्यानंतर भावांनो, मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगू इच्छितो, 1920 सालामध्ये फक्त एकाच पेपरमध्ये ही घटना जी घडली छापण्यात आली, त्याचं नाव म्हणजे मूकनायक। आणि याच्या अगोदरसुद्धा काही ब्राह्मण पत्रकार होते, मूकनायकच्या अगोदरसुद्धा ब्राह्मण पत्रकार होते, त्यांनी ही घटना छापली नाही। त्यांचं न्यूजपेपरचं नाव सांगू इच्छितो, त्यांचे न्यूजपेपरचं नाव म्हणजे केसरी काळ, प्रबोध, ज्ञानसूर्य अशा प्रकारचे न्यूजपेपर होते। पण त्या घटनामध्ये ही घटना जी ही न्यूजपेपरमध्ये कुठे छापण्यात गेली नव्हती। ही फक्त आपल्या मराठा बांधवांना न्याय मिळो म्हणून, जो कोणी म्हणतो ना की डॉक्टर आंबेडकरांनी काय केलं आहे, तर हा व्हिडिओ त्याला पाठवा। ठीक आहे, आपल्या 96 कोळी मराठा बांधवांना न्याय मिळो म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या मूकनायक या पेपरामध्ये पहिल्याच पेजवरती ही बातमी छापली होती, बरोबर। तर जो कोणी व्यक्ती हा डोक्यामध्ये विचार घेऊन चालतो ना की डॉक्टर आंबेडकरांनी फक्त दलिंदासाठीच कार्य केलं, तर भावांनो, डॉक्टर आंबेडकर तुमच्या विचाराच्या बाहेर आहे। जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला आंबेडकर कळणार नाही। तर भावांनो, ही घटना जी घडली 16 सप्टेंबर 1920 साली, तर या घटनेमधून एकच मला कळतं आहे की आपण कोण आहेत, काय आहेत, आपण काय करतो आहे, आपण कोणामुळं आज स्वाभिमानानं जगतो आहे हे विसरू नका, बरोबर ना? आपल्या हक्कासाठी कोण लढलं आहे, आपल्याला ज्यानं स्वाभिमान मिळून दिला आहे आपण त्याच्यासमोरच झुकायला पाहिजे, कोणा नकट्याच्या समोर नाही, बरोबर ना? तर भावांनो, हेच मला सांगायचं होतं की ही घटना जी घडली ही फक्त शूद्र, अतिशूद्र, अस्पृश्य यांचा आवाज सुरुवातीपासूनच दाबण्यात येतो आहे।
पण डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमान मिळवून दिला आहे, आपल्याला जगणं शिकवलं आहे. आज ताटमानेनं आपण जगतो आहे, बरोबर ना. तर भावांनो, हाच फरक होता आणि हीच घटना होती जे मराठे जे स्वतःला आज उच्च श्रेणी समजतात ते अस्पृश्य होते. आणि आता मला काही बांधव कमेंट करतील की नाही 96 कोळी मराठा हे अस्पृश्य नव्हते. तर मी तर तुम्हाला तारखेनुसार सांगितलं आहे, पण तुमच्याकडे जर पुरावे असतील तर नक्कीच मला द्या. तर भावांनो, कमेंट करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय. जय भीम, जय संविधान.